ठाकरेंनी 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची घोषणा केली। त्यांनी या लढ्यात सगळ्यांचं ज्या सर्वांचं योगदान आहे त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आहे। काल तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली, तुम्हीही त्यांना काही आवाहन केलं आहे का की या विजयोत्सवात त्यांनी त्यांच्या पक्षासह नेत्यांसह सहभागी व्हावं? नाही, सहभागी होण्याचा प्रश्न नाहीये। मोर्चामध्ये आम्ही एकत्रच होतो। दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेले आहेत, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा। आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा, हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे। दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा, त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे। मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर करू इच्छित नाही। हा मराठी एकजुटीचा विजय आहे, अर्थात शिवसेना आहेच त्याच्यामध्ये, त्या एकजुटीमध्ये मोठा पक्ष म्हणून। आता 5 तारखेला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा, त्यासाठी आम्ही चर्चा करू। काल उद्धव साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला, तुम्ही गैरसमज निर्माण करू नका। त्यांना प्रश्न विचारला 5 तारखेच्या मोर्चाचं काय, तेव्हा ते म्हणालेले आहेत की 5 तारखेला आता मोर्चाऐवजी जल्लोष, विजय जल्लोष होईल। हा एवढा पुरताच विषय मर्यादित आहे। त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही। हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही, पण त्याचं रूपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ शकतं। नाही, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय असं आहे म्हटलं ना। जातं। ही विजयाची सुरुवात आहे, विजयाची पहिली पायरी आहे। आता आम्हाला याच पद्धतीने अनेक विजय प्राप्त करायचे आहेत एकत्र येऊन। त्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणूक हेही लक्ष्य असेल विजयाचं पुढचं उद्दिष्ट। उद्धव ठाकरे साहेबांची किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे। ज्या दिवशी श्री राज ठाकरे यांनी साद घातली एकत्र यायला पाहिजे मतभेद विसरून, पुढल्या 10 मिनिटात उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक आहे। आणि तो सकारात्मक नसता तर हिंदी सक्तीच्या सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये आम्ही एकत्र आलोच नसतो ना। मराठीच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही एकत्र असू। नाही, पुढचं उद्दिष्ट हे निवडणुका असेल का, राजकीय युती असेल का? एका मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी मुंबईसह महाराष्ट्र विजय हा रूपांतरित होऊ शकतो मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी। पुढचं विजयाचं उद्दिष्ट हे बघा, आमची संस्था भूमिका स्पष्ट आहे, मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणं। मराठी माणसाच्या हातात मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असणं ही आमची भूमिका आहे। नाही, पण राऊत साहेब